विद्यार्थी मित्रो नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण खडक व त्याचे प्रकार या घटकांचा आपण अभ्यास पाहणार आहोत. पृथ्वीवरती विविध खंडात, विविध देशात विविध प्रकारचे खडक आपणास दिसून येतात. भूपृष्ठावरील जे घट्ट पदार्थ त्याचं रूपांतर हे खडकामध्ये होत असले आपल्याला सांगता येईल. पृथ्वीवरती खडकाचे विविध प्रकार आपल्यास दिसून येतील. तत्पूर्वी खडकाचे काही व्याख्या आपल्याला पाहता येतील. सर्वप्रथम आर्थर होम्स या तज्ज्ञांच्या मते खडक म्हणजे खनिजांचे मिश्रण होय. म्हणजेच कोणताही खडक जर आपण पाहिलात तर त्या खडकामध्ये विविध खनिजांचं मिश्रण असतं. त्यामध्ये ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, त्यानंतर विविध प्रकारचे लोह असतील, सिलिका असेल, ॲल्युमिनियम असेल, मॅग्नेशियम असेल, तर अशा विविध खनिजांचं मिश्रण ह्या खडकामध्ये असतं. म्हणून आर्थर होम्स या तज्ज्ञांच्या मते खडक म्हणजे खनिजांचे मिश्रण होय. दुसरी व्याख्या सेन्स या तज्ज्ञांच्या मते खनिजापासून निर्माण होणाऱ्या घन पदार्थांना खडक असे म्हणतात. म्हणजे ज्या खडकामध्ये खनिजे असतात त्या खनिजापासून तयार होणाऱ्या जो घन पदार्थ असतो, घट पदार्थ असतो, त्या पदार्थांना आपण खडक असे म्हणतो. तिसरी सर्वसाधारण व्याख्या आपल्याला सांगता येईल खडकाची. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अतिशय कठीण अशा दगडापासून ते अतिशय मृदू अशा बारीक मृदेपर्यंत असणाऱ्या सर्व पदार्थांना खडक असे म्हणतात. म्हणजे खडकामध्ये तुम्ही जर पाहत असाल तर मृदू खडक आहेत, कठीण खडक आहेत, खडकाचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. अशा सर्वच जो पदार्थ आहेत अशा सर्वच पदार्थांना आपण खडक असे म्हणतो. पृथ्वीवरती मुख्यतः खडकाचे 3 प्रकार केलेले आपल्याला दिसून येतील. मुख्य खडकाचे 3 प्रकार आहेत. त्यापैकी पहिला जो खडक आहे तो म्हणजे अग्निजन्य खडक किंवा त्यास पातालिक खडक किंवा त्यास प्राथमिक खडक किंवा त्यास ज्वालामुखी खडक असे देखील म्हटलं जातं. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे स्तरित खडक. या खडकास जलजन्य खडक, गाळाचे खडक असेही म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे रूपांतरित खडक. अग्निजन्य व स्तरित खडकावरती कायिक व रासायनिक क्रिया होऊन ज्या वेगळ्या गुणधर्माचे खडक तयार होतात त्यास आपण रूपांतरित खडक असे म्हणतो. म्हणजे खडकाचे मुख्यतः हे 3 प्रकार आपणास पाहाव्यास मिळतात आणि या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती ह्या तिन्ही प्रकारचे खडक आपणास दिसून येतात. त्यापैकी आपण मुख्य जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे अग्निजन्य खडक, हा खडकाचा आपण सविस्तर अभ्यास पाहूया. अग्निजन्य खडकात विविध नावं आपण दिलेले पाहता येईल. त्यामध्ये अग्निजन्य म्हणजे अग्नीपासून, ज्वालापासून तयार झालेला खडक म्हणून आपण त्यास अग्निजन्य खडक असे म्हणतो. तसेच पृथ्वीवरती सर्वप्रथम तयार झाल्यामुळे त्यास आपण प्राथमिक खडक असेही म्हणतो. पृथ्वीच्या सर्वप्रथम तयार झाल्यामुळे त्यांना पालक खडक देखील म्हणतो. पातालिक खडक देखील म्हणू शकतो. म्हणजे पृथ्वीच्या पाताळामध्ये, पृथ्वीच्या भूगर्भामध्ये मोठ्या प्रमाणात हे खडक आढळतात म्हणून त्याला पातालिक खडक असे देखील म्हणतात. म्हणजेच अग्निजन्य हा जो शब्द आहे तो इग्निस या लॅटिन शब्दापासून या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. तर त्याचा मराठीत अर्थ होतो इग्निस म्हणजे अग्नी, आणि त्या अग्नीपासून तयार होणाऱ्या खडकांना आपण अग्निजन्य खडक असे म्हणतो. पृथ्वीवरती अग्निजन्य खडकाचे देखील विविध प्रकार आपणास पाहाव्यास मिळतात. त्यापैकी पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे बाह्य निर्मित अग्निजन्य खडक. तर बाह्य निर्मित अग्निजन्य जो खडक आहे तो अग्निजन्य खडकाचा पहिला प्रकार आहे. भूगर्भातील तप्त लावारस भूपृष्ठावर येऊन थंड होऊन तयार होणाऱ्या खडकांना बाह्य निर्मित अग्निजन्य खडक असे म्हणतात. म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये प्रचंड उष्णता असल्या कारणाने जे काही विविध घनपदार्थ आहेत ते वितळतात आणि पृथ्वीच्या गाभ्यातून, पृथ्वीच्या भूकवचातून ते पृथ्वीच्या भूपृष्ठावर येतात आणि तो लावारस कालांतराने थंड होऊन जे खडक तयार होतात त्यांना आपण बाह्य निर्मित अग्निजन्य खडक असे म्हणतो. उदाहरणार्थ बाह्य निर्मित अग्निजन्य खडक कोणकोणते आहेत? ब्रेसिया व बेसाल्ट
किंवा त्यालाच आपण आशिताश्म असे देखील म्हणतो. तर बाह्यनिर्मित अग्निजन्य जे खडक आहेत ते पृथ्वीच्या मुख्यतः पठारी प्रदेशामध्ये या प्रकारचे खडक आपल्याला आढळतात. त्यामध्ये ब्राझीलमध्ये ब्राझीलचे पठार असतील, सायबेरियाचे पठार असतील, भारतातील दख्खनचे पठार असतील, तर या पठारी प्रदेशामध्ये ब्रेसिया व बेसाल्ट या प्रकारचा जो बाह्यनिर्मित अग्निजन्य खडक आहे ते मोठ्या प्रमाणात आपणास पाहावयास मिळतात. दुसरा जो प्रकार केलेला आहे अग्निजन्य खडकाचा तो म्हणजे अंतर्निर्मित अग्निजन्य खडक. तर भूगर्भातील लाव्हारस हा भूपृष्ठावर न येता तो अंतरंगामध्येच थंड होतो आणि कालांतराने थंड झाल्यानंतर जे खडक तयार होतात अशा खडकांना अंतर्निर्मित अग्निजन्य खडक असे म्हणतात. त्यांनाच आपण पातालिक खडक म्हणतो. म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये तयार होत असल्या कारणाने त्यांना पातालिक खडक असेही म्हणतात. अंतर्निर्मित अग्निजन्य खडकाचे काही प्रकार केलेले आहेत. म्हणजे त्यांचं जर आपण विचार केलात तर आकार असेल, स्वरूप असेल, त्याची निर्मिती असेल, त्याच्यानुसार अंतर्निर्मित अग्निजन्य खडकाचे काही प्रकार आपणास पाहावयास मिळतात. त्यापैकी पहिला जो आहे तो म्हणजे बॅथोलिक खडक. तर बॅथोलिक जो अंतर्निर्मित अग्निजन्य खडक आहे तो अंतरंगामध्ये लांब आणि विस्तीर्ण असा पसरलेला असतो. म्हणून पृथ्वीच्या अंतरंगामध्ये लांब व विस्तीर्ण असा पसरलेला जो खडक आहे त्या खडकांना बॅथोलिक खडक असे म्हणतात किंवा बॅथोलिथ खडक असे देखील म्हणतात. अशा प्रकारचे खडक फ्रान्समधील ब्रिटानी पर्वत, आयर्लंडमधील विंक्लो पर्वत, भारतातील महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात, त्यानंतर हैदराबाद, बेंगलोर इत्यादी ठिकाणी बॅथोलिथ प्रकारचे खडक आपणास पाहावयास मिळतात. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे लॅकोलिथ. अंतर्गत भागात घुमटाकार खडकांची निर्मिती. म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये लाव्हारस वर येत असताना काही वेळेस त्याचा जो आकार आहे तो घुमटाकारसारखा निर्माण होतो आणि कालांतराने थंड होऊन लॅकोलिथ प्रकारचे खडक हे तयार होत असले आपल्याला सांगता येईल. आणि या खडकाचा जो विस्तार असतो तो सुमारे 100 ते 1500 किलोमीटर इतका त्याचा विस्तार असले आपल्याला सांगता येईल. आणि लॅकोलिथ प्रकारचे जे खडक आहेत ते संयुक्त संस्थानातील लासाल व हेनरी पर्वत, भारतामध्ये पारसनाथ टेकड्या व अरवली पर्वत इत्यादी ठिकाणी लॅकोलिथ प्रकारचे खडक आपणास पाहावयास मिळतात. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे अंतर्निर्मित अग्निजन्य खडकाचा तो म्हणजे फॅकोलिथ. तर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये वक्राकार किंवा वलयाकार खडकांची निर्मिती होते त्या खडकास पॅकोलिथ खडक असे म्हटलं जातं. अशा प्रकारचे खडक ग्रेट ब्रिटनमध्ये कॉर्नडॉन टेकड्या, संयुक्त संस्थानातील सक्सेस काउंटी टेकड्या, भारतातील अजमेर, आयर्लंडमधील ओमी टेकड्या इत्यादी ठिकाणी फॅकोलिथ प्रकारचे अंतर्निर्मित अग्निजन्य खडक पाहावयास मिळतात. पुढचा जो प्रकार आहे अंतर्निर्मित अग्निजन्य खडकाचा तो म्हणजे लोपोलिथ. तर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये बशीचा जो जसा पसरट आकार असतो त्या बशीच्या पसरट आकाराच्या खडकांची निर्मिती होते त्यास लोपोलिथ खडक असे म्हणतात. आणि या खडकाचा जो विस्तार आहे तो 90 ते 500 किलोमीटर इथपर्यंत असले आपल्याला सांगता येईल. आणि दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्सवाल राज्यात अशा प्रकारचे खडक आपणास पाहावयास मिळतात. पुढचा जो आहे तो म्हणजे सील व शीट. तर जास्त जाडीचा सील आणि कमी जाडीचा शीट म्हणजे मुख्यतः हे जे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जास्त जाडीचे जे खडक तयार होतात त्या सील असे म्हणतात आणि कमी जाडीचे खडक आहेत ते शीट असे म्हणतात. तर दक्षिण आफ्रिकेतील फाईन प्रदेश, भारतातील दामोदर खोरे इत्यादी ठिकाणी असे सील व शीट प्रकारचे अंतर्निर्मित अग्निजन्य खडक आपणास पाहावयास मिळतात. पुढचा जो खडकाचा प्रकार आहे तो म्हणजे डाईक. तर डाईक एखाद्या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये उभ्या दिशेत ज्यावेळेस लाव्हारस पसरतो आणि कालांतराने थंड होऊन जो उभ्या भिंतीसारखा स्तंभासारखा खडक तयार होतो त्यास डाईक असे म्हणतात. तर जगातील इंग्लंडमध्ये क्लिव्हलँड, भारतातील दख्खनचे पठार आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहायला गेलात तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये जो तीर्थप्रकाशा हे तीर्थ ठिकाण आहे तर अशा ठिकाणी डाईक प्रकारचे खडक आपणास पाहावयास मिळतात. पुढचं आहे स्टॉक. तर गोल आकाराच्या खडकांची निर्मिती होऊन जे खडक तयार होतात त्यांना स्टॉक असे म्हणतात. आणि स्टॉक प्रकारचे जे खडक आहेत ते कोलंबिया, त्यानंतर कॅनडा आणि महाराष्ट्रामधील मनमाड इत्यादी ठिकाणी असे स्टॉक प्रकारचे खडक आपणास पाहावयास मिळतात. शेवटचा जो अंतर्निर्मित अग्निजन्य खडक आहे तो म्हणजे नेक.
गोल खांबासारखे खडकांची जी निर्मिती होते त्या खडकांना नेक असे म्हणतात आणि याचा जो आकार आहे तो मानेसारखा दिसतो म्हणून त्याला नेक असे म्हटलेलं आपल्याला सांगता येईल. हे झाले अंतर्निर्मित अग्निजन्य खडकाचे विविध प्रकार. त्यानंतर अग्निजन्य खडकाचे किंवा प्राथमिक खडकाचे किंवा पालक खडकाचे गुणधर्म काय आहेत. तर अग्निजन्य खडकाचा पहिला गुणधर्म, या खडकामध्ये विविध आकाराचे स्फटिक आपणास पाहावयास मिळतात. म्हणजे पहिलं वैशिष्ट्य की या खडकामध्ये विविध प्रकारचे स्फटिक आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. दुसरा जो या खडकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की हे खडक आकाराने मोठे असतात व अतिशय कठीण असतात. म्हणजे अग्निजन्य खडक हा सर्व खडक प्रकारामध्ये सर्वात कठीण, म्हणजे ग्रॅनाईट हा जो खडक म्हणतो आपण, ग्रॅनाईट आणि बेसाल्ट हे अग्निजन्य खडकाचे मुख्य प्रकार आहेत. तर ग्रॅनाईट हा सर्वात कठीण खडक म्हणून आपण ओळखतो. म्हणजे अग्निजन्य खडकाचं दुसरं वैशिष्ट्य, तर ह्या खडकाचे आकार मोठे असतात आणि अतिशय कठीण असले आपल्याला सांगता येईल. तिसरं वैशिष्ट्य आहे अग्निजन्य खडक हे अछिद्र असतात, त्यांना कुठेही छिद्र नाही, एक संघ असतात ते, त्यांना विखंडन नसतो आणि त्यामुळं अछिद्र असल्यामुळं या खडकामध्ये पाणी मुरत नाही, म्हणजे खडक लवकर झिजत नाही. हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे की अग्निजन्य खडकाच्या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये त्याला थर आढळत नाहीत, मात्र त्याचे जोड असतात किंवा संधी निर्माण होत असले आपल्याला सांगता येईल. म्हणजे त्याचे तुकडे होत असले आपल्याला सांगता येईल. म्हणजेच एकंदरीत या खडकाचे थर आढळत नाहीत, मात्र जोड व संधी या ठिकाणी आढळत असले आपल्याला दिसून येईल. अग्निजन्य खडकाचं पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की हे पृथ्वीच्या अंतरंगामध्ये तयार होत असल्या कारणाने या खडकामध्ये वनस्पती व प्राण्यांचे अवशेष आढळत नाहीत. म्हणजेच पृथ्वीच्या अंतरंगातील सिलिका असेल, मॅग्नेशियम असेल, ॲल्युमिनियम असेल, लोह असेल, निकेल असेल, अशा प्रकारचे खनिज ह्या खडकामध्ये आढळतात. प्राणी व वनस्पतींचे अवशेष आढळत नाहीत. आणि शेवटचं वैशिष्ट्य की या खडकामध्ये लोह, सिलिका व मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम या प्रकारचे घटक द्रव्य या खडकामध्ये मोठ्या प्रमाणात आढळत असले आपल्याला सांगता येईल. थोडक्यात काही अग्निजन्य खडकाचे महत्त्व देखील सांगता येतील. तर मगाच सांगितल्याप्रमाणे जे वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यावरून त्याचं महत्त्व आपल्याला लक्षात येईल की पहिलं जो वैशिष्ट्य आपण दुसरं वैशिष्ट्य पाहिलं की हा खडक अतिशय कठीण असतो. म्हणजे पहिलं महत्त्व की हा खडक कठीण असल्याकारणाने ह्याचा जो उपयोग आहे तो इमारत बांधकामासाठी, पायाभरणीसाठी, रस्त्यांची निर्मिती करत असताना, पुलांची निर्मिती करत असताना, विहिरी बांधत असताना, धरणं बांधत असताना, अशा विविध बांधकामासाठी या खडकाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण का हा खडक अतिशय कठीण असल्याकारणाने उपयुक्त आहे. दुसरा जो आहे जो अग्निजन्य खडकाचा दुसरा प्रकार आहे बेसाल्ट. तर या बेसाल्ट खडकापासून त्या बेसाल्ट खडकाची झीज होऊन रेगूर मृदा किंवा काळी कापसाची मृदा किंवा लाव्हा मृदा असे देखील आपण म्हणतो. तर अशा प्रकारच्या मृदेची निर्मिती होते आणि ही मृदा गाळाच्या मृदेच्या खालोखाल शेतीसाठी अतिशय उपयुक्त म्हणून या मृदेची गणना होत असले आपल्याला सांगता येईल. म्हणून बेसाल्ट खडकापासून काळी कापसाची मृदा किंवा रेगूर मृदा या मृदेची निर्मिती होते आणि ही मृदा शेतीसाठी उपयुक्त असते. हे एक महत्त्व आपल्याला सांगता येईल. तिसरं महत्त्व, या खडकात मौल्यवान खनिजे सापडतात. म्हणजे तुम्ही जर पाहत असाल तर या खडकामध्ये जे विविध प्रकारचे मौल्यवान खनिजे आपल्याला सापडत असलेले दिसून येतील. तर अशा रीतीनं आज खडक व खडकाचे प्रकार यामधील जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे अग्निजन्य खडक, त्यांचे प्रकार, त्यांची व्याख्या, त्यानंतर अग्निजन्य खडकाचे गुणधर्म, त्यानंतर अग्निजन्य खडकाचे उपयोग इत्यादी माहिती आपण पाहिलेलं आहे. नंतरच्या तासिकेमध्ये स्तरित खडक व त्यांचे गुणधर्म, त्यांचे उपयोग आणि स्तरित खडकाचे प्रकार इत्यादी घटक आपण पाहूया.